म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं मुंबईमधल्या जुन्या मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचं पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण केलंय। यंदा 20 इमारती अति धोकादायक आढळून आल्या। या 20 इमारतींमध्ये मागील वर्षी अति धोकादायक घोषित केलेल्या 4 इमारतींचा समावेश आहे। या धोकादायक मोडकळीस आलेल्या त्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगला 100 ते 125 वर्ष होऊन गेलेत। त्याच्या 100-125 वर्ष झाली आम्ही स्थायिकच आहोत इथे राहणारे। 3-4 पिढ्या माझ्या स्वतःच्या झाल्या आहेत। त्याच्यानंतर म्हाडाने हे केलंय, खूप वेळा कामं केली। त्याच्यानंतर आता हे असं अचानक करायला नको होतं। थोडीशी आम्हाला त्यांनी मुदत द्यायला पाहिजे। आणखीन शिवाय जागा आम्हाला जर दिली म्हाडाने तर गिरगावातच द्यायला पाहिजे। गिरगावचा माझा स्वतःचा बिझनेस आहे, गिरगावच्या बाहेर जाऊ शकत नाही मी। आणि म्हाडाने शिवाय किती वर्षात बांधून द्यावं हे आम्हाला लेखी द्यावं। तर या अति धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। म्हाडाने शहरातील जुन्या आणि उपकर प्राप्त धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे। आणि आपण जर पाहिलं तर पावसाळ्यापूर्वी अनेक ठिकाणी नोटिसी देखील लावण्यात आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर पाहिलं तर मुंबईत इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या सर्वेक्षणात 20 इमारती अति धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे। या इमारतीत 497 निवासी तर 217 अनिवासी गाळे आहेत। आणि अशा अति धोकादायक इमारतींना नोटीस जी आहे ती देखील म्हाडाकडून लावण्यात आलेली आहे। सर्वाधिक धोकादायक 20 इमारतींच्या यादीमध्ये गिरगाव, काळबादेवी, खेतवाडी, कामाठीपुरा या भागातील असून 80 वर्षांहून अधिक जुन्या इमारती आहेत। त्यामुळे मुंबईतील अति धोकादायक आणि तात्काळ रिकामा करण्याची गरज असलेल्या 20 निवासी इमारतींची यादी जाहीर केली आहे। या 20 इमारतींमधील नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी इमारती रिकाम्या कराव्या असं आवाहन जे आहे ते म्हाडाकडून करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवळेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।